हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज वटपौर्णिमेनिमित्त मी वटपौर्णिमेची स्पेशल रांगोळी बनवत आहे। तर त्याच्यामध्ये मी हे वडाच्या झाडाचं खोड काढून राहिली। ॲक्च्युली इथे असं झालं की माझ्याकडे ब्राऊन कलरचा कलरच नव्हता, तर मग ते कसं करायचं। मग मिळता जुळता मी एक कलर बनवला। त्याच्यासाठी मी काय केलं, ऑरेंज कलर घेतला, ग्रीन कलरचे 2-3 शेड घेतले, पर्पल कलर 2-3 असे डार्क कलर मिक्स केले आणि त्यानंतर हा असा कलर बनला। एकदम काही तो ब्राऊन तर नाही वाटत आहे, पण तरी मग मी हा यूज केला। त्याच्यानंतर त्याच्यावर खोडाचा आकार यायसाठी फोक घेतला आणि त्यांनी वेव्ज काढल्या त्याच्यावर, त्यामुळे थोडंसं खोडासारखं दिसतं ते। आणि आपले डॉट डॉट काढायचे ग्रीन कलरनी आणि त्याला स्पूननी प्रेस करायचं खालच्या हाताने, हलकंसं खालच्या भागाकडे प्रेस करायचं, म्हणजे त्याला पानाचा आकार येतो। आणि त्याच्यावर लाईन्स मी पॅरोट कलरनी लाईन्स ड्रॉ केल्या होत्या शेवटी नंतर। आणि पिकलेले पानं दिसायसाठी थोडासा येल्लो कलर पण इथे यूज केला मी। तर अशा प्रकारे आणि मग खाली आपले आंबे, हळदी कुंकू, वाणाचं सामान वगैरे ठेवलं। अशा प्रकारे मी ही रांगोळी रेखाटली।
तर अशा प्रकारे ही वड सावित्रीची, वड पौर्णिमेची रांगोळी रेखाटून तयार आहे. तुम्ही पण काढा, प्रयत्न करा, पहा आणि आवडली असेल तर काढा आणि लाईक आणि शेअर पण करा. थँक्यू.